नमस्कार मित्रांनो, मी सागर सांगळे सध्या उभा आहे कसारा गावातील ऐतिहासिक बंधाऱ्याच्या पुलावर। मित्रांनो, हा पूल म्हणजे केवळ एक वाहतूक मार्ग नाही तर आपल्या इतिहासाची एक महत्त्वाचं पान आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मिती दरम्यान इंग्रजांनी या पुलाचं बांधकाम केलं होतं। इतिहास पाहिला तर जेव्हा वलांडा पूल निर्माण झाला त्याच वेळी या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं, कारण राष्ट्रीय महामार्ग ज्यावेळेस वलांडा पुलाचं जर कनेक्शन बघितलं ते कनेक्शन आपल्याला ह्याच पुलावरती पाहायला मिळतं। मित्रांनो, वलांडा पुलाचं काम चालू आहे, मात्र ह्या पुलाचं काम अद्यापही कुठल्याही पद्धतीने सुरू नाहीये। इंग्रजांनी जशा पद्धतीने वलांडा पूल बनवला होता तसाच हा बंधाऱ्याचा पूल देखील इंग्रजांनीच बनवलेला आहे अशी दाट शक्यता आहे। कारण जर वलांडा पुलाची निर्मिती होते तो मार्ग पुढे आग्रामध्ये म्हणजे आग्रापर्यंत जातो, तर त्यामुळे हा पूल देखील इंग्रजांनीच बांधला अशी दाट शक्यता आहे, कारण तिथूनच हा रस्ता सरळ पुढे जात असतो। मित्रांनो, खरं तर रोडवरती पडलेले खड्डे यापेक्षा महत्त्वाचा आहे हा पूल कधीही कोसळू शकतो। मी तुम्हाला दाखवू शकतो। हे मुंबई नाशिक मुंबईवरून नाशिकला जाणारे टॅक्सी या पुलावरून जात असतात। तुम्ही पाहू शकता, आपण सध्या पुलाच्या डाव्या बाजूला आहोत। इथून मला स्पष्ट दिसत नाहीये, परंतु मी तुम्हाला ज्या भेगा दाखवल्या, जे पुलाचं पडलेलं स्ट्रक्चर दाखवलं, ते खरोखर खूप गांभीर्याचा विषय आहे। मला असं वाटतं की शहापूर तालुका बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर या पुलाचं काम करण्यात यावं। जर हा पूल कोसळला तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते। या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे शहापूर बांधकाम विभागाने लक्ष द्यावे। इथून अवजड वाहने वारंवार जात असतात। तुम्ही पुलाची ही सगळी परिस्थिती पाहू शकतात। माझ्यासोबत इथले स्थानिक रहिवासी आहेत, तुषारजी पंडित, रिपब्लिकन पक्षाचे ते नेते देखील आहेत। तुषारजी, काय सांगाल मला? कारण सकाळी जसं मला सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस कळालं की कसारा गावातील बंधाऱ्याची परिस्थिती ही खूप गंभीर आहे, कधीही बंधारा कोसळू शकतो, त्यानंतर तुमचं आणि माझं फोनवरती या संदर्भात चर्चा झाली आणि आपण या घटनास्थळी पोचलो। खरोखर बंधारा हा कधीही कोसळू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? आज जे शेअरनामाचे संपादक आहे सागरजी सांगळे, त्यांनी खूप असा चांगला मुद्दा घेतलेला आहे। आज जर बघायला गेलं तर हा खूप जुना ब्रिज आहे। ज्यावेळेस वलांडा पूल ज्यावेळेस झालेला आहे त्यावेळेस याची निर्मिती केलेली आहे। तर आपण जर आज बघतोय त्याची परिस्थिती, आज खूपच बिकट परिस्थिती दिसते त्याची। आणि आपण काही वर्षापूर्वी जर बघायला गेलो तर काही वर्षांपूर्वी इथे कसारा गावामध्ये लग्न वगैरे काहीतरी समारंभ असताना इथील एक लग्नाचं वऱ्हाड आलं होतं आणि ह्या पुलावरून थेट खाली गाडी गेलेली होती, अशी ह्या पुलाची परिस्थिती झालेली आहे। नक्कीच तुषारजी, आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणून किती गाड्या जात आहेत। काही वर्षापूर्वी ह्याच जागेवरून एक लग्नाचं वऱ्हाड देखील खाली कोसळलं होतं। मित्रांनो, जर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित आहे, जर वलांडा पुलाचं काम सुरू आहे त्याच काळामध्ये इंग्रजांनी 2 पुलं कसारा गावात बांधली होती। एक वलांडा पूल जो कसाऱ्याच्या सुरुवातीचा भाग आहे आणि हा एंडचा भाग आहे जो बंधाऱ्यावरचा पूल आहे। या दोन्ही ब्रिजचं काम एकाच वेळेस जर करण्यात आलं होतं, जर दुरुस्ती करण्यात येते तर फक्त वलांडा पुलाची का करण्यात येते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि ह्या पुलाची परिस्थिती पाहता हा खूपच गांभीर्याचा विषय आहे आणि बंधारा कधीही कोसळू शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की खरोखर बांधकाम विभागाने तर याकडे लक्ष दिलंच पाहिजे। त्याबरोबर स्थानिक कसारा गावातील जे राजकीय नेते मंडळी आहेत, सरपंच असू दे, प्रकाशवीर, यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे, त्यांनी बंधाऱ्यावरील पुलाकडे लक्ष देण्यात यावं। तसेच गावातील इतर जे राजकीय पक्ष आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असू दे, शिवसेना उबाटा गट असू दे किंवा शिवसेना शिंदे गट, गावातील भाजपा, इतर सगळेच पक्ष, मी सगळ्यांनाच विनंती करतो
या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावं आणि लवकरात लवकर बंधाऱ्याचं पुलाचं काम सुरू करण्यात यावं. हा पूल कधीही कोसळू शकतो अशी दाट शक्यता आहे. धन्यवाद.